हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग आणि तुम्हाला आजचा दिवस मस्त आणि आनंदाचा जावो. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते माझ्या रसिका व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. आणि आता हे तुम्ही बघत असाल की आज आहे दीपामावस्या आणि मी हे सर्व काही आमच्या घरातले दिवे आहेत ते पूर्ण क्लीन करून घेतलेले आहेत, सगळे व्यवस्थित धुतलेले आहेत. कारण आज ह्या दिव्यांची पूजा करायची असते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे दीपामावस्या आपण का बनवतो. घरामध्ये आपला जो श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी आणि पावसाळ्यातील गडद अंधार आणि आपल्या मनातील नकारात्मक जे विचार असतात त्यांना दूर करण्यासाठी ह्या आपण दीपामावस्या साजरी करतो. आणि आपलं जे श्रावण महिना आहे त्याच्यामध्ये आपले शुभ कार्य असतात ते सर्व सुरळीत आणि नीट व्यवस्थित पार पडावेत आपल्याकडून, त्यासाठी आपण दीपामावस्या साजरी करतो. तर मी अशा प्रकारे व्यवस्थित सगळं काही जेवढे घरात होते तेवढे सगळे दिवे काढून साफ केलेले आहेत. आणि आता मी देवपूजा करून घेते सगळ्यात पहिले. तर मी आता तर आज आहे गुरुवार आणि आज आपला वार आहे स्वामींचा पण वार आहे आणि चांगला दिवस पण येते, दीपामावस्या पण आहे. सो मी स्वामींचं जे आहे स्वामींचा अभिषेक आणि माझ्या गणपती बाप्पांची मूर्तीचा अभिषेक, दोन्ही मूर्तीचा अभिषेक मी एकाच दिवशी करणार आहे आणि एकत्रच करणार आहे. कारण आजचा वार गुरुवार आहे त्याच्यामुळे. तर अभिषेक करून झाल्यानंतर व्यवस्थित सगळे जे दीप आहेत आपल्या ज्या पंथ्या आहेत त्यांच्या व्यवस्थित मांडणी करून त्यांचं मी पूजन करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पुढे बघालच तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि अशी पूजा झालेली आहे माझी. आणि उंबरठ्यावरती मी पुजून घेतलेलं आहे, रांगोळी काढून घेतली आहे छोटी. आणि मी एवढ्या दिव्यामधून एकच दिवा लावलेला आहे. तुम्ही म्हणत असाल की एवढे सारे दिवे आहेत. मी त्या सर्व दिव्यांची पण पूजा केली पण एकच मांडलेलं आहे, कारण मला दुसऱ्या दिवशी सकाळी ती पूजा वगैरे उचलण्याला वेळ भेटला नसता आणि सगळे दिवे व्यवस्थित ठेवता आले नसते. सो मी दुसऱ्या दिवशी जाणार होती. तुम्ही बघालच आता व्हिडिओमध्ये की वहिनीचं डोहाळे जे मी तिकडे आली होती त्याच्यामुळे मला व्हिडिओ पण काल टाकता नाही आला. तर ही आहे माझी वहिनी. आणि मी जास्त का फोटो टाकलेले आहेत पुढे. खूप जास्त पाऊस असल्यामुळे आम्ही काय जास्त असं म्हणजे शूटही करता आला नाही आम्हाला, कारण मुलंही खूप जास्त रडत होते. आणि आम्ही घरामध्येच सेलिब्रेशन केलेलं आहे असं छान असं मस्तपैकी. पाऊस जो चालू होता ना सकाळपासून, भयंकर पाऊस चालू होता आणि मुलं हे आवाजाने आणि ह्याने भरपूर रडत होती. माझी सिस्टर आली होती आणि माझ्या इथे 2 सिस्टर आहेत आणि एक मोठी सिस्टर आहे ती पुण्याला असते. तर अशा आम्ही 4 जणी आहेत. ही माझी मम्मी आहे, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. मम्मी पप्पा आणि हे सर्व रुकवत म्हणजे आपलं ते जे सजावटीचं सामान असतं हे सगळं मम्मीने बनवलेले, धपाटे वगैरे. आणि मस्त असं डेकोरेशन केलं होतं. प्रोग्राम असा छान झाला
आणि पूर्ण दिवस आमचा फोटोशूट वगैरे याच्यामध्ये गेला. त्याच्यामुळे मी जास्त ब्लॉग काही घेतला नाही. थोडेसे फोटोज घेतले होते, तेच मी फोटो याच्यामध्ये टाकलेले आहेत, कारण वेळच नाही भेटला. आणि मग त्या रात्री पण मला व्हिडिओ एडिट नाही करता आला. मग दुसऱ्या दिवशी मी रिटर्न आली आहे आणि तेव्हा मी घरी येऊन हा व्हिडिओ पुन्हा रिटर्न एडिट केलेला आहे. आणि जयनेशला तर भयंकर ताप होता, त्याला सकाळपासूनच होता, तरी मी तसंच घेऊन गेली होती त्याला. रिटर्न पुन्हा घेऊन आली, रात्री पुन्हा दवाखान्यात घेऊन गेली. त्याच्यामुळे मला बिलकुल म्हणजे शूटच करता नाही आलं काहीही. हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे, तो असा होता. आणि आजचा ब्लॉग एवढाच होता. आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या पाठीमागचे व्हिडिओ बघत राहा आणि छान छान अशा कमेंट मला करत राहा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की फॉलो करा. चला तर बाय बाय.